नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण इन्स्टंट गाईच्या दुधापासून म्हणजे गाईच्या दुधाचं चिकाचं खरवस कसं बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान जाळीदार, अजिबात न पसरता अगदी परफेक्ट असे आपले खरवस हे तयार झाले. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे गाईच्या दुधाचं चीक आहे. गाईचं दुधाचं चीक आपण यासाठी वापरत आहोत. जर तुमच्याकडे गाईचं दूध नसेल तर आपण वेगळ्या पद्धतीने देखील हा चीक तयार करून घेऊ शकतो. तर खरवस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, एक कुठलीही कढई घ्या. त्या कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्या आणि ते पाणी आपण गरम करायला ठेवून द्या. तर तिकडं आपलं आता पाणी गरम होतंय तर इकडे लगेचच आपण आता हे बॅटर तयार करून घेऊया. तर लगेच काय करायचं, जे आपलं चिकाचं दूध असतं ते घ्या आणि त्यामध्ये लगेच बारीक किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गुळाचं प्रमाण आपल्या गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. जर तुम्हाला अगदी अगदी जास्ती गोड आवडत असेल तर थोडं प्रमाण जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही. तर गरजेनुसार आपण त्यामध्ये गूळ घातलं आहे. अगदी छान चविष्ट तयार व्हायला हवं, त्यासाठी यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण आपलं नेहमीचं हिरवी विलायची आपण यामध्ये काढून पावडर वापरून त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर याच्यातला संपूर्ण गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून गूळ हा व्यवस्थित विरघळेल आणि त्यामुळे आपलं जे काय आपण पाटोळ्या असतील किंवा आपण खरवस म्हणतो ते अगदी छान चविष्ट तयार होतो. तर याला व्यवस्थित आता मी मिक्स करून घेत आहे. गुळाच्या जागेवरती आपण साखरेचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर हे बॅटर तयार करून झाल्यानंतर इकडे तुम्ही बघा आपल्या कढईमधलं पाणी देखील गरम झालं आहे. एखादी प्लेट किंवा आपलं जे केक बनवण्याचं भांडं असतं त्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. प्लेटला आपल्याला तेल तूप अजिबात लावण्याची गरज नाही. लगेचच जे बॅटर दूध आपलं तयार करून घेतलं आहे ते आपल्याला ह्या प्लेटमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आता प्लेट पूर्णपणे भरून घ्यायचे. अजिबात हे चिक जे असतं ते फुलत वगैरे नाही. जेवढं आपलं आकारमान असतं आधी तेवढंच आकारमान ह्या चिकाचं राहतं, म्हणून त्यानुसार आपण पूर्ण प्लेट भरून किंवा आपल्याला अंदाजानुसार घातलं तरी काही हरकत नाही. तर इथे आता मी जेवढं व्हावेल तेवढं आता जे आपलं चिक होतं ते संपूर्ण यात टाकलं आहे. त्यानंतर यावरती एखादी प्लेट आपण झाकून फक्त 3 ते 4 मिनटं आपल्याला मंद आचेवरती आता याला छान स्टीम करून घ्यायचे. अजिबात जास्तीचा वेळ वगैरे लागत नाही. अगदी कमी वेळेत आणि अगदी झटपट असं ते तयार होतं. 3 मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं खरवस हे तयार झालं आहे. नक्की त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. अगदी छान असं आपलं हे तयार होतं. तर लगेचच झाकण काढल्यानंतर एखाद्या सुरीने चेक करून बघा, जेणेकरून आपलं कच्चं राहिलं असेल तर ते लगेच आपल्याला समजतं. सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने टोचावा, जेणेकरून जर कच्चं असेल तर आतमध्ये त्याला मिश्रण हे लागेल. आणि त्यानंतर काय करायचं, थोडा वेळ आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे. लहान मोठे आकार आपल्याला स्क्वेअर किंवा डायमंडमध्ये कसा हवा आहे तसं आपण याला कट करून घ्यायचं. अगदी चविष्ट आणि अगदी पौष्टिक असं आपलं हे खरवस तयार झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला मी एक काढून दाखवते. अगदी छान असं आपलं हे खरवस तयार झाले. कुठल्याही जास्तीचं साहित्य न लागता अगदी पौष्टिक आणि अगदी झटपट पद्धतीने अगदी छान जाळीदार असं आपलं हे खरवस तयार आहे. याला आपण अगदी सहज 3 ते 4 दिवस स्टोअर करून घेऊ शकतो. अजिबात बुरशी वगैरे किंवा हे खरवस अजिबात हे खराब होत नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित बनवलं तर फ्रीजमध्ये देखील आपण 8 ते 10 दिवस याला स्टोअर करून घेऊ शकतो. अगदी छान असं आपलं नॅचरल पद्धतीने अगदी परफेक्ट असं खरवसाची बर्फीही आपली तयार आहे.